जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। नमस्कार. स्टोरीज ऑफ वेदांत मॉन्क्स मध्ये आपण स्वामी गहनानंद महाराजांच्या जीवनातील गोष्टी पाहत आहोत. त्यांनी पर्टिक्युलरली पत्र जी लिहिलेली आहेत वेगवेगळ्या भक्तांना, साधूंना, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज एका भक्ताला गहनानंद महाराज काय लिहित आहेत ते आपण बघूयात. 75 वर्ष की उम्र हो चुकी है, अब जहां तक हो सके दिन रात हर घड़ी लगातार प्रभु का नाम जपते रहने की चेष्टा करो. 75 वर्षाच्या एका भक्ताला पत्र पाठवत आहेत गहनानंद महाराज आणि पुढे ते सांगतायत कि पुस्तकों पत्रिकाओं में अब तुम्हें क्या मिलना है. 10-20 वर्ष अब भी समय है. प्रभु का नाम जपा करो, प्रभु का नाम जपा करो. संसार की, शांति की, सब तरह की कामना प्रभु के श्री चरणों में समर्पित कर दो. जय मां. तुम्हारा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद. किती सुंदर त्यांनी दिलंय बघा. संसार की, शांति की, सब तरह की कामना प्रभु के चरणों में समर्पित कर दो. सर्व तुमच्या इच्छा, कामना ज्या काही आहेत त्या भगवंताच्या चरणी समर्पित करून टाका. मग ती संसारातील काही कामना, वासना असतील किंवा शांती पाहिजे असेल, तर या सगळ्या प्रकारच्या ज्या काही कामना आहेत, इच्छा आहेत, त्या भगवंताच्या चरणी, ठाकूरांच्या चरणी समर्पित करून टाका. असं ते त्या 75 वर्षाच्या एका भक्ताला पत्राने कळवत आहेत. पुढचं पत्र त्याच्यामध्ये ते म्हणतात, तुम मठ में आ गए हो तो श्री श्री ठाकुर, श्री श्री माँ, हमारे स्वामी जी महाराज तथा उनके गुरु भाइयों के जीवन तथा उनके उपदेशों से परिचित होना तुम्हारा पहला काम समझो. जैसे मंदिर में प्रवेश करने से पहले लोग गंगा स्नान करते हैं. हे जे न्यू कमर्स असतात, पर्टिक्युलरली आपण म्हणतो मठामध्ये येणारे, तर त्यांच्यासाठी खूप छान इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत गहनानंद महाराज. ते म्हणतात की तुम्ही मठात जर यायला लागलेला आहात, तुम मठ में आ गए हो, तो ठाकूर, माताजी आणि स्वामीजी तसंच डायरेक्ट डिसायपल्स यांच्या उपदेशांशी तुम्ही तुमचा परिचय सगळ्यात पहिले वाढवून घ्या. आणि त्याला उपमा देत आहेत की जसं आपण मंदिरात जाण्याच्या अगोदर कसं स्नान करतो, गंगा स्नान करतो किंवा स्नान करतो आपण, तद्वतच ह्या गोष्टी वाचणं देखील, ठाकूर मा स्वामीजींची पुस्तकं, त्यांच्या उपदेशांची पुस्तकं, डायरेक्ट डिसायपल्सची जीवनी, त्यांचे उपदेश, ही पुस्तकं वाचणं देखील तेवढंच प्राथमिक आहे आणि महत्वाचं पण आहे. फिर त्याच्या पुढे ते लिहितात, फिर संस्कृत भाषा पर अधिकार लाभ प्राप्ति की चेष्टा करो. ऐसा तुम्हारे आश्रम के महाराज लोगों से सीखो. मुझे चिट्ठियां लिखते रहो. मैं तुम्हारे कल्याण के लिए श्री श्री ठाकुर से प्रार्थनाएं कर रहा हूं. असं हे छान छोटेखानी पत्र आहे. पुढचं अजून एक पत्र आपण बघूयात. ते लिहितायत की श्री श्री माँ के अतिरिक्त इस संसार का अस्तित्व ही कहाँ है कि तुमने लिखा है माँ ने संभाला वगैरे. मूलभूत सत्य कसं उतरवत आहेत बघा शिष्याच्या मनामध्ये गहनानंदजी की श्री श्री माँ के अतिरिक्त इस संसार का अस्तित्व ही कहाँ है कि तुमने लिखा है माँ ने संभाला वगैरे. जगत का आश्रय ही माँ है. सृष्टि, स्थिति, संहारकारिणी माँ है. उन्हीं में तुम्हारा, मेरा, सभी की सृष्टि, स्थिति, संहार आश्रित है. जो कुछ हुआ माँ के ही आश्रय में रहकर हुआ. तुमने जो कुछ किया या जो कुछ तुमसे हुआ या जो कुछ श्री श्री माँ ने तुमसे कराया, समझो उन्हीं के आश्रय में तुमने किया. आवश्यकता उन बातों को मुझे या किसी और को बताने या लिखने की नहीं है, उन्हें भूल जाने की है.
आवश्यकता उन बातों को मुझे या किसी और को बताने या लिखणे की नाही आहे, उन्हें भूल जाने की है. म्हणजे त्या भक्तांनी लिहिलं असणार की मी हे केलं, आईने मला सांभाळलं आणि त्याच्यामुळे मी हे केलं, मी ते केलं. कदाचित त्यांनी काहीतरी लिहिलं असेल तर त्याचं ते कन्सेप्ट क्लिअर करतायत की ह्या गोष्टी मला किंवा दुसऱ्यांना कोणाला सांगायची किंवा लिहून कळवायची काही गरज नाही आहे. उन्हें भूल जाने की है आवश्यकता. क्या है? आवश्यकता है उन्हें भूल जाने की. हे विसरून जायचं आपण की मी केलंय, माझ्यामुळे झालंय किंवा काय जे असेल ते. माँ पर अपना ध्यान केंद्रित करोगी तो माँ की अतिरिक्त किसी और बात को लेकर सोचना नहीं पडेगा. त्यामुळे सर्वस्व आपलं सगळं लक्ष, सगळं ध्यान हे त्या आईच्या चरणावरती केंद्रित करा असं ते सांगतायत. मग कुठल्याही इतर गोष्टींचा विचार करायची गरज पडणार नाही. मुझे चिट्ठियां लिखा करो, जो काम करती थी पैर ठीक हो जाने पर उसे शुरू करो. हर घड़ी अपने इष्ट मंत्र को जपने का अभ्यास डालो. समझो कि जिसे तुम गलती मान रही हो वह एक प्रकार की तपस्या थी. काहीतरी पश्चातापाची भावना त्यांनी व्यक्त केली असेल या महिला भक्तांनी. त्यांना ते सांगतायत की तुम्ही जे स्वतःची एक चूक तुम्ही मानत आहात ते असं विचार करा की ती एक तपस्याच होती. कळलं की नाही? त्याच्यावर जास्ती मन केंद्रित करू नका. मन कुठे केंद्रित करा की आईवरती. माँ के अतिरिक्त किसी और बात को लेकर सोचना नहीं पड़ेगा. माँ पर अपना ध्यान केंद्रित करोगी तो माँ के अतिरिक्त किसी और बात को लेकर सोचना नहीं पड़ेगा. त्यामुळे कंटिन्युअसली त्या आईवरती ध्यान करा, आईवरती ध्यान करा, आईवरती ध्यान करा. सृष्टि स्थिति संहारकारिणी माँ है. उन्हीं में तुम्हारा मेरा सभी की सृष्टि स्थिति संहार आश्रित है. किती सुंदर पत्र हे गहनानंद महाराज लिहित आहेत आपल्या या गृहस्थ भक्ताला. पुढे अजून एक अगदी छोटस पत्र आहे, अगदी 2-3 वाक्यांचं पत्र आहे ते कि जहां तक कर सको अपने इष्ट मंत्र का निरंतर जप करते रहने का अभ्यास डालो. गिनती रखने की जरूरत नहीं. गिनती रखने की जरूरत नहीं है. असं गहनानंद महाराज आपल्या शिष्याला कळवत आहेत की आपल्या इष्टमंत्राचा निरंतर जप करत राहा, त्याचाच अभ्यास करत राहा, त्याचाच अभ्यास करत राहा, त्याचाच अभ्यास करत राहा. मोजत बसायची गरज नाही. किती जप झाला, काही कॅल्क्युलेशनची काही गरज नाहीये. पुढे मग गहनानंद महाराज आणखी एक शेवटचं त्यांच्या पत्रातलं हे जे वाक्य आहे ते लिहितात त्या व्यक्तीला, त्या शिष्याला कि मैं तुम सभी के कल्याण के लिए श्री श्री ठाकुर तथा श्री श्री माँ से प्रार्थनाएं करता रहता हूं. बस एवढंच 3 वाक्यांचं पत्र आहे. पुढे ते लिहितात एका भक्ताला त्यांनी कळवलेलं आहे बहुतेक की माझा विवाह आता झाला आहे का काय असं काहीतरी त्या संदर्भातलंच पत्र आहे ते. त्याच्या उत्तरादाखल गहनानंद महाराज लिहितात कि मुझे पता नहीं इस बीच तुम्हारा विवाह हो चुका है या नहीं. तुम्हारे हृदय के अभ्यंतर में ही तुम्हारे इष्ट देवता का निवास है जो हर घड़ी तुम्हें चलाते रहते हैं. तुझ्याच हृदयामध्ये तुझी इष्ट देवता निवास करत आहे आणि तुझं ते चालणं, वागणं, बोलणं, जगणं, जे काही सर्वस्व तुझं काही आहे हे कोण चालवत आहे? हे ते तुझी इष्ट देवता चालवत आहेत. लक्षात ठेव. उनकी उपस्थिति को ध्यान में रखते हुए अगर तुम हर घड़ी जहां तक कर सको अपने इष्ट मंत्र का जप करने का अभ्यास डालोगे तो तुम्हारा मन शांत हो जाएगा. मन शांत करण्याचं टेक्निक शिकवत आहेत गहनानंद महाराज की तुझ्या इष्टदेवतेचं कुठे स्थान तुझ्या हृदयामध्ये आहे आणि ती इष्टदेवतेची जी उपस्थिती तुझ्या हृदयामध्ये आहे त्याच्यावरती ध्यान तू कर. आणि हे जर ध्यान तू त्या इष्टदेवतेवर करत राहिला म्हणजे प्रत्येक वेळोवेळी तर जहां तक कर सको अपने इष्ट मंत्र का जप करने का अभ्यास डालोगे तो तुम्हारा मन शांत हो जाएगा. वैसे विवाह तो मनुष्य के संस्कारों में एक अन्यतम संस्कार है. इसके लिए चिंता मत करो. मैं तुम्हारे कल्याण के लिए श्री श्री ठाकुर को नित्य ही मनाता रहता हूं. पहा, हे गुरु
आपल्या शिष्यांसाठी, आपल्या या भक्तांसाठी काय 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 करत असतात हे कोणी असं पब्लिकली सांगणार नाही आपल्याला. परंतु या पत्रांच्या वाचनातनं आपल्याला लक्षात येतं की काय लिहितायत गजानंद महाराज त्या भक्ताला, की मैं तुम्हारे कल्याण के लिए श्री श्री ठाकुर को नित्य ही मनाता रहता हूं. म्हणजे किती काळजी असते ह्या गुरूंना आपल्या शिष्यांच्या विषयी. लक्षात आलं की नाही. पुढे बिझनेसच्या संदर्भात कोणीतरी महाराजांना पत्र लिहितं आणि मग त्यांचा सल्ला मागतं. तर महाराज बघा काय सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात की शर्ट्स, टी शर्ट्स आदि मॅन्युफॅक्चर करना चाहते तो धीरज से काम लो. आणि पुढे कंसात लिहितायत की तुमने मॅन्युफॅक्चर लिखा है, डिक्शनरी देख लिया करो. ती स्पेलिंग मिस्टेक असते त्या भक्तांनी लिहिलेल्या पत्रात महाराजांना. त्यांनी मॅन्युफॅक्चरच्या ऐवजी मॅन्युफॅक्चर असं लिहिलेलं आहे. म्हणून महाराज त्यांना परफेक्शन, बघा परफेक्शन किती आहे महाराजांचं, की ते त्यांना जाणीव करून देतात त्या भक्ताला की तू चुकीचं लिहिलेलं आहेस इंग्रजी शब्द. डिक्शनरी देख लिया करो. त्याला शिकवत आहेत. पुढे मग ते लिहितात, साल 2 साल तक देश भर में कहां क्या काम हो रहा है, तुम्हारे प्रोडक्ट्स के लिए मार्केट का पता लगाओ, पैसे का इंतजाम करो, फिर आगे बढ़ो. पुढे ते परत सावधानतेचा इशारा पण देतात या भक्ताला की पहाड़ों की ऊंचाई पर चढ़ने में कठिनाइयां भी होती है, उतरने या पहाड़ों पर से फिसलने में न कठिनाई होती है न ही देर लगती है. त्यांनी बरोबर सावधानतेचा इशारा पण या पत्रामध्ये दिलाय. एकीकडे त्यांना शिकवलं पण आहे की कसा बिझनेस सेट करायचा असतो, मार्केट रिसर्च कसं करायचा असतो वगैरे वगैरे. आणि मग दुसरीकडे ते जाणीव देतात की नवीन बिझनेस असेल तर खूप कष्ट करावे लागतात. कळलं की नाही. सो मग ते पहाडांचं उदाहरण देऊन सांगतायत की उंचाई पर चढणे में कठिनाई भी होती. आणि मग पुढे अति आत्मविश्वास जर तुमचा झाला तर मग तो बिझनेस कोसळतो सुद्धा, तुम्ही सुद्धा कोसळता. त्याची पण जाणीव ते त्या भक्ताला या पत्रामध्ये करून देत आहेत ज्ञानानंदजी महाराज. आपली वेळ आज इथे संपलेली आहे. आपण इथेच थांबूयात. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.